प्रत्येक भारतीयाने हा व्हिडिओ बघितलाच पाहिजे। अरे लोकांनो, तुम्ही जसं एखाद्या ॲक्टरला हिरो हिरोईनला फेमस करता तसं यांना सुद्धा तुम्ही फेमस केलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या आईवडिलांना सुद्धा आपल्या मुलाचा अभिमान वाटला पाहिजे। नक्की घटना काय घडलेली आहे ते पहा। बुधवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची तळं भारतीय वायुसेनेने उद्ध्वस्त केली। गुरुवारी पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीम भारताने नष्ट केल्या। पाकिस्तानच्या कुरापतींना अशा प्रकारे उत्तर देण्यास सुरुवात झालेली आहे। एकूण भारत पाकिस्तान देशादरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली। पाकिस्तानच्या प्रत्येक कुरापतीला भारत चोख प्रत्युत्तर देत आहे। त्यामुळे सैन्य दलात सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। जळगावचे मनोज पाटील हे देखील स्वतःच्या लग्नविधीसाठी गावी आले होते, परंतु त्यांनाही तातडीने माघार बोलवण्यात आलेला आहे। जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा येथील खेडगावचे मनोज पाटील यांचा विवाह 5 मे 2025 रोजी यामिनी पाटील यांच्याशी विवाह झाला होता। लग्न होऊन अवघे 2 दिवस उलटत नाहीत तोच त्यांना सैन्य दलाने माघारी बोलवलं। कुटुंबापेक्षा कर्तव्याला महत्त्व देत मनोज पाटील यांनी युद्धभूमीकडे कूच केली आहे। विशेष म्हणजे त्यांच्या सत्यनारायणाचा विधी ज्या दिवशी होता त्याच दिवशी मनोज गुरुवारी दिनांक 8 मे रोजी ते देशसेवेसाठी रवाना झाले। मनोज पाटील यांना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर सर्व नातेवाईक हजर झाले होते। असा क्षण वाट्याला आल्यामुळे नातेवाईक हळहळ व्यक्त करीत होते। पत्नी यामिनी यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते, तरीही त्यांनी मोठ्या धीराने आपल्या पतीला देशसेवेसाठी पाठवून दिलं। यामिनी म्हणाल्या की आज आम्ही सत्यनारायणाची पूजा होती, परंतु आम्ही देशसेवेसाठी पतीला पाठवत आहोत। त्यांचा मला अभिमान आहे। कुटुंबापेक्षा देशहित आणि देशाचं संरक्षण महत्त्वाचं आहे। मनोज पाटील यांचे वडील देखील भावूक झाले होते। ते म्हणाले, माझा मुलगा देशसेवेसाठी सीमेवर जातोय ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। आमच्या सूनबाईचं आम्हाला सहकार्य आहे, त्यामुळे आमची छाती अभिमानाने भरून आलेली आहे।